क्रिश पळत आला. किरीश का गाणं सुनेगा गेली त्याच्यामुळे पुढे निघून गेलं इडं अडकलंय आणि हे याच्या खाली निघून गेलं ना त्याच्यामुळे ते निघून राहिलं. हे निकाललंय जीव काढले पण निघेल ना यांची नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे. बघा आता इकडं काय चालू पाहून तुमचं हे पा चालू पाहते. हा पाहिले का पण पाहतेच ना टाळू राहिले पावराला चेक करून. आणि आता हे आपलं परत ते कालचं राहील फुटाने हे ट्रॅक्टरचं काय होईल आता हे आणले आता परत फुल आट्यावाले नट. हे नट आणले आता हे नट टाकायचे. ह्याच्यातला पार्ट याचा नमून लावायला लागला त्यातून काढायला लागेल. गेलाय तू जाय तिकडं तुला सांगाल तिकडं जाय त्या चिडं सागर चिडं. हा लगेच लेसट गो जागावर नवीची नवा नागर घेऊन चाललेलो आता नागरायला. मग आपण आता बसून घेऊ इडून आपलं हस्तेला जायचं गोरं पाहुण्याचं तिकडे बी त्यानंतर तिकडं गोरं पाहुण्याचं तिकडं त्यांचं ते बेल क्रँक अडकून बसून ती काढायला जायची. एक झालं की एक कुटाने माग होती सुकाची लाईफच नाही आपली. हा आपला पंचायत कुबट आहे. दुसरं एक छोटासा छानसा सुंदर गोंडस लव चाललाय. जय बात तो जाईल आता पाण्यावर आपल्याला गेला त्यानं लावून गेला याला नाही तर परत लिकेज राहायचं वाढवर ती. आणि चेन करून वेल्डिंग करून आणलं आपण. काही 5 मिनिटाचं काम राहिलं होतं तेवढं 5 मिनिटात आवळून देऊ आणि लवकर गोर पाडलं म्हणून घेऊन झाला. त्यांचं तिकडं काय प्रॉब्लेम तो करायला लागेल. होय झालं का वर बघू आता काय म्हणणं पोरायचं आता होतंय का. हे पुढं बा इडे पात नट नाही पाहिजे नट टाकून घे. या बा या नट डिलू झाला पाहिजे. हा एक आवड सगळे पाते चेक करून घे व्यवस्थित. अवश्य पाते क्लिअर पाहिलं आपल्याला. ठीक आहे आता एक आपण यायलाच नाही म्हणून पाहतो ही फिटिंग करायला सुरुवात लागला. टाइमपास राहिला बघा. फायनली रोटरी जोडून मोकळे. हात धुतले किती धुतले सगळं काही गोष्टी दाखवते नाही आले एकदम. कुठं लिकेज नाही काहीच नाही. मशीन लेट याला पाते आवडायची म्हणून येऊ ठेवलंय मोठं मशीन. ते आम्ही घेऊन चालू हस्त्याला तिकडे ट्रॅक्टर चालू तिकडे ते बेल काय गाळ केलं ते काढायला. ओके हे हार्ड गाळ टाकून घ्या 5 लिटर पंपाचा पहिल्यांदा तिळून टाक त्याला अर्ध. आता शॉप लावायचं त्याला पिन आवळून घे आवळून घे ते बाहेर मोकत घ्यायचं वर घे हळूडी पाहिजे आवड. आणि ते झालं का आता गोर पण आम्ही चाललो तिकडं झालं मोकळं. कुठं स्ट्रगल जिंदगीची हेच झाली फार. आईकडं काय पेटून दिलं काय तू दोरा टाकायला जागा. ठीक आहे आता जाऊ आपण पुढं पाते आवळून घेतो. आता आम्ही गोर पण आम्ही डिझेल घेऊन आम्ही चाललो आता हस्त्याला ट्रॅक्टर तिकडे चालू येतो. 7 आज वाजले आम्हाला 9:15 10 वाजले 10 वाजून गेला. आज सगळ्यात जास्त लेट जाऊ आम्ही जायला. हेच खोला का चालू त्याच्यामुळं एखाद दिवस होतो लेट. आता तिकडं जायचं तिकडं अजून परत ते बेल क्रँक गाडी केली तेवढी बेल क्रँक काढायची मग हे पुढं चालू होईल काम कधी होईल. आता वणी चालू आता आपण वणीच्या मागे 2-1 किलोमीटर तिकडून जायचं वणीतून मग पांडण मग हस्तन मग तो का खराब रोड काय ते तारण अवघड. तिकडं जाऊन मग डिझेल टाका ऑइल पण पान मग ते रिपेअर करा मग ट्रॅक्टर चालू करा मग घरी या. आवडकडे भाऊ आता भाऊ तिकडं गाऊन काय कुठं असतं असू जाऊ द्या हस्त्याला. ट्रॅक्टर पैसे आलोय आपण आता हस्त्याला. आणि बघा ही बेल क्रँक आहे. इथली पिन तुटून गेली पाहुणे ना. ही पिन तुटून गेली त्याच्यामुळे हे पुढे निघून गेलं इडं अडकलंय आणि हे याच्या खाली निघून गेलं ना त्याच्यामुळे ते निघून राहिलं. हे निकाललंय जीव काढले पण निघेल ना यांची नाही. यायला मी हे नट खोलायला हवं आता. हे नट खोलून घेऊ चालू मशीन 1-2 मिनिटात काढून लगेच लावून देऊ आणि चालू काम. 25 अर्जन जागे डिझेल आणलंय वावर चालू होते इकडून ते तिकडपर्यंत वावर येते चालू होतं. फन बिन सोडायला लागते तिकडं बा ते तिकडं लेमक्यांचं फन द्यावा थोडा महागाचं पण ते तिकडं सोडून दिल्या वावर येते. रात्री लेट झालं नाही तर रात्रीच क्लिअर केलं असतं. ठीक आहे आता बघू काय विषय होतं काही किती लागतं काही नाही. तर मशीन लावू त्याला डिस्टन्स लावून लवकर खोडून घेऊ. काला टाइमपास होईल आज टाइमपास नको. पाहून राहायला काही अडचण नाही. घेऊन मशीन करून मशीन डिस्टन्स घ्या वगैरे फक्त 1 मिनिटात लगेच काढून घेऊ. लवकरात लवकर करूचा प्रयत्न करू. थांबा आता. तर फायनली झालं आपलं क्लिअर. तिकडं डिझेलचं ड्रम मशीन ठेवलंय तर आता तो तिकडं फनाके जाऊ आणि फन जोडून देऊ पाहुण्याला फन जोडून देऊ. आता तुम्ही माझ्याला काय कटकटी आहे तर लवूच्या ट्रॅक्टरला परत काहीतरी नॉर्मलचा प्रॉब्लेम आलाय वाटतं. कुठला तरी क्रॉस गेलाय ते करायचंय.
तिकडं जायला आता काय झालं काय नाही अवघ्याला परत फोन लावायला लागला काय होतं काही नाही आता 8 घोड ट्रॅक्टर चालतं पोरं कुठून नदी जाऊन तो फन जोडून देऊ फन जोडून द्यायचा इडून म्हटलं जे ड्रम बिम काय गाडी टाकायची मग इडून परत वणी जायचं वणी ते फिल्टरात ते द्यायचे इडून पुढं परत मग घरी जायचं ते ट्रॅक्टरला काय होईल ते पाहायचं आणि मग कोण निर्णय घ्यायचं काय करायचं काय नाही पाहू आता गोरपाण्याची फन जोडून देऊ चालू करून देऊन मग पुढं पाहू स्ट्रगल पा किती वाईट स्ट्रगल आहे ऊसाचा पुढं ट्रॅक्टरची ट्रॉली भरून चालली ना असा तीव्र उतार आहे त्याच्यामुळे मागे ट्रॅक्टर तिने लावले परत त्याला मागं लोटून ओढून धरायला लोटायला नाही ओढून धरायला लावले हा उताराला किती अवघड खेळ आहे ना एवढं पण सोपं राहत नाही रे भाऊ काय सोपं राहत नाही जगामध्ये प्रत्येक काम स्ट्रगल आहे पा दिसतोय तुम्हाला किती अवघड आहे ना अवघड चला आपले कुठं मिटू आधी हा डे 2 आहे आपला दुसरा दिवस हा आणि सकाळी उठल्या हो सलीम भाऊ डायरेक्ट रोटर खाली आडवी पडेल ग्राइंडर गेले हे बाई पात्याचं नट तुटून जायला आता आणि त्याच्यामुळे हे सॉरी इथले पाता तुटून गेलं चांगलं असतं ना 50% पाता असताना तुटलं ते हे तुटून गेलं कपरा त्याच्यामुळं या नटाने याच्या वापरा दाना थांबरे इकडं असं गाळा पाडलाय पण नटापाशी तो आपण ग्राइंडरने घसून काढला तिडं मग पाता बसवलंय सकाळी संपतच नाही आणि आता हा भाऊ आहे ए पिन कोणीवर ठेवली अशी काय करावं पोरायला काही समजतच नाही तर हा एक हा जाईल थोड्या आता रोटरी मारायला आधी वापेवर चाललाय लवून आम्ही मावळीला चाललो थोडे आपल्या अर्जुन कुठं काटाने होते ते मिटवले रात्री टाइम दिवसभर काल दिवसभर व्यर्थ गेला आता जायचे आज दुसऱ्या दिवशी काल छोटे वेगळा कालचे कुठं नंतर सांग दुपारी जमलंच नाही मला एक पण आज लावेल हा बाप क्रिश पळ झाला किरीश का गाणं सुनेगा मग तू डबा करा डबा विसरून झाला ना एवढी पिन जाताना फक्त पडू टाक बरं काल तिकडे आलो ना फाटीवर डबा इडच होता वन्स मोर तो कालचा डबा विसरून जायला पाहतो हा कालची डबी विसरेली काल खायले ते डबी वगैरे ट्रॅक्टर राहून जायले अवघड खेळ आता बाई पाणी बिनी उचलून या ट्रॅक्टर टाकून देऊ आता हवा फेडायला जाईल आम्ही तिकडून मावडीला जाऊ ट्रॅक्टर ओके मध्ये हा थोड्या परत रोटी मारा 10-15 मिनिट येईल हा रोटी मारा जाईल हा जाईल सगळे जातील आम्ही पण जाऊ आता पाणी मग हाताने घेऊन द्या उद्या पोरा जात्या परत विसरून ओके डन लो ग्राइंडरचं घ्या ना गोळा करू वायर ग्राइंडर ओके आपलं ओपी इथून मध्ये ठीक आहे घेऊ गोळा करून निघू काय खाल्लंय तू मुखात काय घातलं गोवा चल आता मी चालू आहे ट्रॅक्टर आणि विषय असा आहे लवणी काल काय काम करलं का डिझेल नाही काल तो दिवसभर एकच ठिकाणी उभा होता कामाच्या ह्याच्यामुळं त्याच्यामुळे काय डिझेल लिहून राहिलं त्याला रप जाऊन ट्रॅक्टर पण थंडी मोकरे दाखव म्हण बरं आता परत म्हण ना एकदा चावी घरीच राहिली हा हम कभी बोलते नहीं पेटवा आता काय कुठं नाही झाले म्हणजे बरोबर होईल बा आता आपण ना आप्पा आलोय आणि इकडं आप्पाचं विषय असं आहे आप्पा तिकडे वाट पाडायला एखादा वाट पाडायला त्याच्यामुळे आता आपण आप्पा का चाललोय इकडून आप्पा आता 1 मिनिटात पोचवर असतं पुढं खराब आहे वावरात जाऊन भेटू डायरेक्ट आलो आणि आपण आता आप्पा या वावरात वाट पाडायचे इकडं काम चालू आहे आता बघू कसं पाडतं काय इकडं 3 का गेले वाप पाडून घेतला आणि त्या साईडनी काहीच नाही फक्त वावर फणेली एकदा त्याच्यामुळे ते थोडंसं वाप आहे अशी दिसलं तुम्हाला वावर एकदाच फणेले काही विषय अरे वा जब्बर इकडं वल्लय फणीलच नाही व्यवस्थित ठीक आहे आता आप्पा इकडं पाहू थोडे 5 मिनिट थांबून परत जायला लागलो ठीक आहे आप्पाच झाली आता सेटिंग करून आता
आता आपण आहे ना घरी जायचंय. लवूचं नागरचं ट्रॅक्टर आलाय आणि सोने आलाय. आता फन बिन जोडून देते ना आणि आपण येतात निघू. काका आधी जाऊन 2 शब्द पाहू काय म्हणते त्यांचं. निघू आता. आपण जाऊन झालं 2-1 तासात 2-2.5 तास होऊन जाईल झालं. पाडू दुसरी त्याला. आता आपण घरी आलो. लवणी बघा तर रोटरी जोडून ठेवेल त्याला. रोटरी अर्जुनला. याला सकाळी काय होतं वापाडाची रोटी म्हणजे ही रोटी त्याला होती. त्याची रोटी याला उडली. याला होतं कुठे गेलं ते फाळकं वाफ पाडायचं. हे फाळकं होतं. आता हे फाळकं काढून हे साधं टाकलं. आता लो जेवायला गेलाय. सोन्या जेवायला गेलाय. तो फानल चाललाय ना आता रोटी मला चालू. आता तशी मी आवरलं. हात पाजून खराब हात धुवू जेवण करू मग लवला जाऊन चालू करून द्यायला तिकडं. सोन्याचं काही सोन्याचं सोपं काम सोन्याचं तिकडं आणि जाऊन जेवण करू मस्त. भूक लागली. बघा आता आलोय आपण इकडं या वावरात आणि आता इकडं आलो बसतो थोडंसं उन्हात बसतो. थंडी वाजू राहिली थोडं बसू म्हटलं 5-10 मिनटं. लव चालू रोटरी मारायचं काम. आता हा एवढा पॅच तरी एवढाच पॅच त्या साईडला परत तेवढाच पॅच त्या साईडला म्हणजे 3 टप्पे एवढे. सर 8मध्ये आज रोटरी होऊन जाईल लवची. टेन्शन नाही. लव मावर राहील तिकडं आणि जवळ आलं व्हिडिओ काढून राहिलो कारण की ते तिच्यावर गाणी चालू आहे आणि त्याला म्हटलं बंद करून राहिला. तशी रेकॉर्डिंग केली तर कॉपीराईट येईल म्हणून म्हटलं थांबू आज. निवांत बसतो झाडाखाली थोडे 5-10 मिनटं बसू. आता इकडून परत आपलं घरी जायचं मशीन घ्यायचं तर एक ठिकाणी वावरमध्ये जायचं. कुठं स्ट्रगल निश्चित हिंडायला लागत ना असं वाटतं थोडा आराम करावं पण नाही नशिबात नाही आपल्या आराम. चालतं काम चालू